जागतिक सायकल दिन, आरोग्याचा आणि पर्यावरणाचा साथीदार. आज 3 जून आपण जागतिक सायकल दिन साजरा करत आहोत. हा दिवस केवळ एका वाहनाला समर्पित नसून आरोग्य, पर्यावरण आणि टिकाऊ जीवनशैलीचा संदेश देणारा एक महत्त्वाचा उत्सव आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने 2018 मध्ये या दिवसाची घोषणा केली. तेव्हापासून सायकलला एक साधे वाहन न मानता जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारे माध्यम म्हणून पाहिले जाते. आरोग्याचा मंत्र सायकलिंग. आजच्या धावपळीच्या जीवनात निरोगी राहणे एक आवाहन बनले आहे. अशा वेळी सायकलिंग हा एक सोपा, आनंददायक आणि प्रभावी उपाय आहे. नियमित सायकल चालवल्याने अनेक शारीरिक फायदे मिळतात. हृदयाचे आरोग्य. सायकलिंग हृदयाची कार्यक्षमता सुधारते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. वजन नियंत्रण. अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास मदत करते आणि वजन नियंत्रणात ठेवते. स्नायूंची ताकद. पायांचे स्नायू मजबूत होतात आणि शरीरातील एकूण सहनशक्ती वाढते. मानसिक आरोग्य. तणाव कमी होतो, मूड सुधारतो आणि झोपही चांगली येते. सायकल चालवताना निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने मन शांत होते. पर्यावरणाचा मित्र. प्रदूषण मुक्तीकडे एक पाऊल. वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ हे आजच्या जगासमोरील गंभीर प्रश्न आहेत. अशा परिस्थितीत सायकल हे एक उत्तम, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक वाहन आहे. इंधनाची गरज नसलेली सायकल कार्बन उत्सर्जन कमी करते आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करते. लहान अंतरासाठी किंवा कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर केल्यास वायू प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी होते. आर्थिक बचत आणि सामाजिक बंध. सायकल ही केवळ आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठीच नाही, तर आपल्या खिशासाठीही फायदेशीर आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहता सायकल हा एक किफायतशीर पर्याय ठरतो. शिवाय सायकलिंगमुळे एक सामाजिक बंध निर्माण होतो. सायकल रॅली किंवा सामूहिक सायकलिंगमध्ये सहभागी झाल्याने नवीन लोकांशी संपर्क साधता येतो आणि एक सामुदायिक भावना विकसित होते. जागतिक सायकल दिनाचे आवाहन. जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी सायकलचा दैनंदिन जीवनात वापर करण्याचे आवाहन केले जाते. हे केवळ एक वाहन नसून आरोग्याची गुरुकिल्ली, पर्यावरणाचा रक्षक आणि टिकाऊ भविष्याकडे नेणारा मार्ग आहे. चला, या विशेष दिनानिमित्त सायकलला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया आणि एक निरोगी, प्रदूषणमुक्त जगाकडे वाटचाल करूया.